हा मुद्दा जेव्हा आपण मांडला, एक मालिका सरकारमध्ये सुरू झाली आहे. म्हणजे कालच त्या मालिकेचा एक टप्पा किंवा एक अंक आपण पाहिला की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये श्रेयवादावरून शिंदेचे जे समर्थक मंत्री आहेत, शिंदेचे मंत्री आहेत, ते अजितदादांच्या मंत्र्यांवर चांगलेच भडकले. म्हणजे मोठा राडा झाला आणि फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली. लाडकिया बहिणीची ओढाताण चालू आहे. बर. तिला 3 भाऊ ओढायला लागलेले आहेत, पण तिचं मन, तिचं खरं प्रेम लाडकी बहीण म्हणून विरोधी पक्षावर आहे. तिला मनापासून वाटते की कधी हे जात आहेत आणि आमचा लाडका भाऊ सत्तेवर येतोय याची वाट महाराष्ट्रातल्या बहिणी बघतायत. कारण ही बाकीच्या सगळ्या गोष्टी पैसे देऊन तुम्ही खरेदी करू शकत नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्र लाचार नाही, दिल्ली पुढे झुकत नाही. देशातल्या सगळ्यात स्वाभिमान जपणारं महाराष्ट्र राज्य आहे. पण ह्या त्रिकुटाने महाराष्ट्र दिल्ली समोर झुकवलेला आहे. गुजरातला शरण दिलेला आहे आणि आंदन दिलेलं आहे. गुजरात म्हणून महाराष्ट्र चालवण्याची स्वप्न गुजरातची माणसं बघायला लागलेली आहेत. हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. सर, तुम्ही स्वतः अर्थमंत्री होतात आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड तुमच्या नावावर आहे. मग या लाडक्या बहिणींसारख्या ज्या योजना आहेत त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम करतात? नाही, लाडक्या बहिणीसारखी योजना राज्याच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकते. ती थोडीशी वाईजली आणायला पाहिजे होती. आता काय आहे की सरकारचा उद्देश आहे पैसे वाटणं. त्यामुळे एका घरात 3-4 अर्ज असतील तरी त्यांना यावेळी पैसे दिलेले आहेत. ॲक्च्युली त्यांनी एका आमदाराने सांगितले की निवडणूक झाल्यावर आम्ही ह्याचं ऑडिट करू आणि रिवाईज करू लिस्ट. म्हणजे काय, तर ही निवडणुकीपुरती यांना सरकारला योजना आणायची आहे. 2-3 महिन्याचे पैसे देतील. पण मी महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास देईन की आमच्या लाडक्या बहिणींच्या योजना आहेत त्या अधिक दुरुस्त करू, चांगल्या करू आणि त्यांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गरजेची जी सुरक्षितता आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींच्या केसाला धक्का लावणार नाही, कोण धजू शकणार नाही, अशी व्यवस्था आम्ही सत्तेत आल्यावर 6 महिन्यात उभी करून दाखवू.